महाराष्ट्र शिक्षक भरती 2025 आपण परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेची शिक्षक भरती अजून आपला स्कोअर डिक्लेअर झालेला आहे। आपल्याला किती स्कोअर आलेला आहे ते महत्त्वाचे आहे। आपला स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगावे आणि आपण आज बघणार आहोत की मुख्य बदल काय झालेला आहे। तर मित्रांनो, हा पत्र 2 तारखेला आलेला आहे। तर यामध्ये बघा काय काय आपल्याला सांगण्यात आलेले आहेत, काय बदल झालेले आहेत, व्यवस्थितपणे आपण संपूर्णपणे व्यवस्थित बघणार आहोत। तुमचे सर्व डाऊट इथे क्लिअर होणार आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोअर व्हिडिओ चालू होण्यापूर्वी नक्की सांगा। तर मित्रांनो, हा पत्र आहे। तर या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, आपण टाइमपास न करता व्यवस्थितपणे जे शॉर्टमध्ये आपल्याला माहिती हवी आहे तेच घेणार आहोत। तर मुलाखतीचा राऊंड विथ इंटरव्ह्यू कोणत्या पद्धतीने होणार आहे, आपल्याला काय काय तयारी करायची आहे आणि आपलं सिलेक्शन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहे हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, जे आवश्यक माहिती आहे ते मी वाचत आहे, तुम्हाला संपूर्ण वाचून सांगणार नाही, फक्त आवश्यक माहिती जी आपल्याला कामी आहे ते आपण घेणार आहोत। तर या पत्रानुसार बघा मित्रांनो काय सांगण्यात आलेलं आहे। संदर्भ क्रमांक 1 येथील शासन पत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबिणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, आपण संस्थेवर असो विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी एकाच 3 असे उमेदवार जाणार आहेत, एका जागेसाठी 3 उमेदवार। तर संस्थेला आपण शासनाने काही निर्देश दिलेले आहेत ते त्यांना पालन करायचे आहे। ते कसे आहेत, ते चांगले आहेत की वाईट, ते तुम्ही शेवटी हे सगळं बघितल्यानंतर सांगावे। एक पारदर्शकता आपल्या भरतीमध्ये यावी त्यासाठी काही नियम त्यांनी निश्चित केलेले आहेत। तर इथे बघा काय काय मित्रांनो, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमपात्र राहील। मित्रांनो, 100 गुणाची आपली मुलाखतीचा राऊंड होणार आहे, टेस्ट होणार आहे। ते कसं डिवाईड केलेलं आहे ते आपण समोर बघणारच आहोत। तर यानंतर उमेदवारांना समसमान गुण प्राप्त जर असेल, सारखे गुण जर असतील तर त्यांच्या वयानुसार जे मोठा असेल त्याची निवड करावी। जर वय पण सारखं राहील तर त्याच्या 12वीच्या गुणांवरून त्यांची ज्यांना जास्त गुण राहील त्यांना त्या जागी घेण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे। संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवारांच्या निवडीसह व नियुक्तीस मान्यता द्यावी। मित्रांनो, भरती एकदम पारदर्शकपणे होणार आहे। मग ते विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असो या विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड असो। तर विथ इंटरव्ह्यूसाठी काही आपल्याला निर्देश दिलेले आहेत संस्थेला, कशा प्रकारे गुणांकन करावे, मूल्यमापन करावे। तर मित्रांनो, आपण ते बघणार आहोत कसे आपल्याला गुण मिळतील ते। या पत्राप्रमाणे बघा मित्रांनो, इथं काय सांगण्यात आलेलं आहे आपल्याला। तर शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीचे प्राप्त गुण कसे मिळणार आहे। तर मित्रांनो, चाचणीचे गुण जे आपण परीक्षेमध्ये परीक्षा सोडवलेली आपला जो स्कोअर आलेला आहे तो आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आहे। जो पण आपला स्कोअर असेल x गुणेला 75 डिवाइड बाय 200। तर मित्रांनो, जे पण उत्तर येईल तेवढा आपला स्कोअर 75 गुणापैकी पहिले कन्सिडर केला जाणार आहे। तर इथे आपला 75 पैकी जो पण आपला स्कोअर असेल त्यानुसार या सूत्रानुसार आपल्याला गुण येणार आहेत करण्यात येणार आहे। त्यानंतर शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता म्हणजे D.Ed असो या B.Ed असो त्यापैकी कसे गुण आपल्याला मिळणार आहे। एकूण गुण आपल्याला 8 गुण आहे व्यावसायिक अर्हतेसाठी। तर मित्रांनो, विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण जर असेल जास्तीत जास्त गुणांसोबत तर 5 गुण आहे त्याला। प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 गुण मिळणार। 5 किंवा द्वितीय श्रेणीमध्ये जर उत्तीर्ण असेल तर 2 गुण आणि जर शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची जर अर्हता असेल मित्रांनो तर त्यासाठी 3 गुण इथे मिळणार आहे। तर टोटल आपल्याला इथे आपल्याला असे गुण आपले किती गुण होतात ते आजच बघून घ्या। तर मित्रांनो, त्यानंतर शिफारस केलेल्या पदाची जर शैक्षणिक अर्हता बघितली आपण तर सेम आहे। विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 3 गुण, द्वितीय किंवा पास असेल तर 2 गुण आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल तर त्याला एक्स्ट्रा 2 गुण मिळणार आहेत मित्रांनो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बघा आपल्या स्किलवर डिपेंड असणार आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याचा विशेष संदर्भात। तर मित्रांनो, जर आपलं संभाषण चांगलं असेल, व्यक्तिमत्व चांगलं असेल तर 5 गुण, अध्यापन कौशल्य जर व्यवस्थित असेल आपलं इंटरव्ह्यू देताना तर 5 गुण, 5 पैकी गुण आपल्याला देणारे किती येतात ते। शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता ज्ञान व्यवस्थितपणे असेल तर 2 गुण। उमेदवारांचे पाठ निरीक्षण त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर 2 गुण। मित्रांनो, प्रॅक्टिस करायची आहे, शिकवण्याची आपल्याला। आणि पाठामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन त्यासाठी 1 गुण मित्रांनो। असे आपल्याला टोटल एकूण 100 गुणापैकी ज्या विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थ्यांमधून ज्याला जास्तीत जास्त गुण येईल त्याची त्या जागेवर नियुक्ती होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला आपली चांगली प्रॅक्टिस करायची आहे, कौशल्य आपले स्किल आपल्याला वाढवायचे आहे आणि चांगले आता स्कोअर तर आपल्या आलेलं आहे, त्यामध्ये आपण काही करू शकत नाही। आपली अर्हता पण आपण फिक्स केलेली आहे, त्यामध्ये पण काही चेंज करत नाही। पण मित्रांनो, आपण आपली स्किल त्यामध्ये आपण आपली ग्रोथ करू शकतो आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि त्यामधून आपलं चांगले गुण घेऊन आपलं सिलेक्शन करून घ्यायचं आहे। हे आहे मित्रांनो
मुलाखतीवाल्यांसाठी विदाऊट इंटरव्ह्यूवाल्यासाठी मित्रांनो सरळ एका जागेसाठी एक जाणार आहे, पण विथ इंटरव्ह्यूसाठी हा क्रायटेरिया निश्चित केलेला आहे. तर मित्रांनो या गोष्टीची काळजी घ्या आणि आपला स्कोर किती आला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.